नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट असे हे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर पनीर मोदक बनवूया. घरच्या घरी एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी, कोणीसुद्धा सहज बनवू शकेल. तर आता आपण सुरुवात करण्यापहिली प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे मी 120 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे मी घरी बनवलेले आहे पनीर, हे गाईच्या दुधाचं. तर आपण जे अद्रक किसायची जी किसणी असते त्या किसणीने हे पनीर आपण छान किसून घेऊया, म्हणजे आपलं मॅश लवकर होईल आपण जेव्हा परतून वगैरे घेऊ, किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता. रेसिपी खूप छान आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर आपण जे पनीर किसून घेतलं होतं ते मोजून घेऊया. तर 1 कप मी हे पनीर घेतलेलं आहे किसलेलं. त्यानुसारच आपण साखर आणि मिल्क पावडर वापरणार आहोत. तर त्याच कपाने मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे. चला तर आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्येही अर्धा कप आपण साखर घालूया. त्यानंतर आपण यामध्ये 5-6 काजू घालून घेऊया आणि जे माझ्याकडं डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी यामध्ये 2 चमचे घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा छान होतात हे मोदक. तर तुम्ही काजूचं प्रमाण अजून वाढवू शकता. आता हे छान आपण मिक्सरमधून काढून घेऊया. आता चला तर आपण एकदा मिक्सरमधून हे बारीक करून घेऊया. छान बारीक झालेलं आहे. पॅन गरम करायला ठेवूया गॅसवरती. 1 चमचा तूप घातलेला आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमीच वापरायचं आहे. खूप काही तूप लागत नाही आणि खूप मेहनतही लागत नाही. कमीत कमी वेळामध्ये आपले हे पनीर तयार होतं. गॅसचीसुद्धा खूप गरज पडत नाही. तर मंद गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर तूप गरम झाल्यानंतर ते आपण जे पनीर किसून घेतलं ते घातलं. ते छान मी 2 ते 3 मिनटं मंद गॅसवरती मस्त परतून घेतलं. म्हणजे जे किसून घेतलं होतं त्यामुळं ते थोडंसं वेगळं वेगळं होतं. आता हे परतून घेतल्यामुळे छान एकजीव झालेलं बघू शकता. आता आपण जे अर्धा कप मिल्क पावडर घेतलं होतं ते घालून घेऊया. दोन्ही पण छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एक 2-3 मिनटं पुन्हा आपण हे मिल्क पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट झाले, मस्त परतून घेतलेलं आहे हे आपण. तर आता यामध्ये आपण 2 चमचे दुधाची साय आणि 1 चमचाभर दूध घालूया, म्हणजे छान आपल्याला हे खव्यासारखी चव लागेल याची. घरच्या घरी बनवत आहोत तर खवासुद्धा विकत आणायची गरज नाही. 2 चमचे साय घातले, 1 चमचाभर दूध घातलेलं आहे. हे गाईचं दूध आहे. तुम्ही जर म्हशीचं दूध वापरत असाल तर छानच आहे, कारण ते घट्ट असतं. तर आता हे छान मिक्स करून घेऊया आपण सगळं, म्हणजे साय व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. जेवढं जास्त फेटता येईल तेवढं जास्त फेटून घ्यायचं आहे. गॅस मंदच आहे. गॅस जर आपण वाढवला तर याचा कलर चेंज होऊ शकते. छान पांढरे शुभ्र आपले मोदक तयार होणार नाही. तर शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा, म्हणजे खाली लागत नाही आणि जास्त भांडासुद्धा भरत नाही. छान आपलं 2-3 मिनटं परतून झालं. त्यानंतर आपण हे मिक्सरमधून काढलेलं आहे खोबरं, काजू आणि साखर ते घातलं. आता हे पण आपल्याला एक 2-4 मिनिट मस्त परतून घ्यायचं आहे, म्हणजे हळूहळू हे पातळ होईल. त्यानंतर हे दाटसर होईल. टोटल आपल्याला पूर्ण घट्ट व्हायला एक 5-6 मिनिट लागू शकतात. तर हे हळूहळू मिश्रण आपलं थोडंसं पातळसर होत आहे. तर तुम्ही हे मिश्रण पातळ झाल्यानंतर एक थोडंसं गॅस वाढवू शकता. तर अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यायची. आता शेवटी आपण विलायची पावडर घातली. हे मिश्रण पातळही झालं आणि हळूहळू आता हे दाटसर पण होत आहे. आता विलायची घातल्यानंतर पुन्हा आपण 2-3 मिनटं परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्हाला दाखवते मी गॅस बंद केलेला. मिश्रण मस्त आपलं हे घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मी 1 मिनिटभर या पॅनमध्येच हे छान मिक्स करून घेणार आहे. तर नेहमी आपण तळणीचे किंवा उकडीचे मोदक बनवतो, तर आज आपण हे वेगळ्या पद्धतीने पनीर मोदक बनवलेले आहेत. अतिशय चवीला छान आणि पटकन होणारे आहे. छान मिश्रण घट्ट झालं. चला तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे थंडही लवकर होईल. आपल्याला हे मोदक पण पटपट करता येईल. आता ताटामध्ये काढल्यानंतरसुद्धा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं थंड करून घ्यायचं मिश्रण, म्हणजे लवकर थंड व्हावं म्हणून आपण हे करायचं आहे. तर यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तूप घालणार आहे. नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण मी थोडंसं घालणार आहे अर्धा चमचा तूप, कारण आपण याच्यामध्ये तुपाचा वापर कमीच केलेला आहे. दुधाची साय वापरलेली आहे त्यामुळं. मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. खूप मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही, पटपट आपले मोदक करून घ्यायचे. आता हे तूप टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपण जो मोदकचा साचा घेतला त्यालासुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत. तर मी हे मोदकचा साचा घेतलेला आहे. आजकाल बाजारामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोदकचे साचे मिळतात. तर आता हे तूप लावल्यानंतर यामध्ये आपण छान पॅक करून घ्यायचं ते, म्हणजे मिश्रण आपलं बाहेर येत नाही आणि आकारसुद्धा व्यवस्थित येतो.
थोडंसं लांबट करून घ्यायचं आहे आणि हळूहळू मिश्रण छान दाबून दाबून भरायचं आहे. म्हणजे आकार छान येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित हे दाबून भरायचं आहे. आता वरच्या साईडला जे बाहेर आलेलं आहे मिश्रण थोडंसं ते आपण काढून घ्यायचं आहे. चला तर आता आपण मोदक बघूया कसा झाला आहे ते. हलक्या हाताने काढायचे. मस्त अति सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे, बघू शकता. छान कलरही आलेला आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतात, बघू शकता. चला तर मी तुम्हाला अजून एक मोदक दाखवते. तर तुम्ही नक्की गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे पनीर मोदक नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी नक्की शेअर करा. चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे, बघू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती थोडासा पिस्ता किसून घालू शकता किंवा केसरच्या काड्या लावू शकता डेकोरेशनसाठी. तुम्हाला हे पनीर मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.